सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु। कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। कृष्ण गोपाल दीन दयाल हरे।
दोन दिवस आपले या ठिकाणी संपन्न झाले. आजचा हा आपला कथेचा तिसरा दिवस. आपण 2 दिवसामध्ये भागवताचं प्रास्ताविक बघितलं आणि त्यानंतर श्रीकृष्ण महाराजांचा जन्म आपण या ठिकाणी काल साजरा केला. अत्यंत उत्साहामध्ये आपण या ठिकाणी त्या भगवंताचा जन्म साजरा केला. जशी त्या गोकुळामध्ये ते दृश्य निर्माण झालेलं होतं, त्याच पद्धतीचं दृश्य आपण या ठिकाणी निर्माण करण्याचा काल प्रयत्न केला होता. भगवंताने या संसार रूपी जीवनामध्ये अवतार धारण केल्यानंतर कशा पद्धतीने आपलं कार्य पुढे नेण्यास सुरुवात केली ते बघायचं. आपण सकाळच्या प्रवचनामध्ये बघितलं, आनंद वाटला की सुचिरभूत व्हायचं आहे आणि सुचिरभूत होण्यासाठी आज पब्लिक वाढलेली आहे. मनस्वी आनंद वाटतो की कुठेतरी तुमच्या मनामध्ये अंतकरणात इच्छा जागृत झाली की मला पण सुचिरभूत व्हायचं आहे. तुमच्याही झाली, अनेकांनाही तुम्ही सांगितलं. आज मंडप थोडा भरल्यासारखा दिसतो. आज मंडप थोडा भरल्यासारखा दिसतो. तरी पुरुष मंडळी कमीच आहे. मी पुरुष मंडळीकडे लक्ष देत नाही जास्त. मला माहिती आपण किती कोट्यवधीचे कार्यक्रम केले, सर्व करतील, सर्व ते करतील, मेहनत घेतील, कष्ट करतील, सर्व करतील, पण ज्ञानार्जन करण्यासाठी ते इथं बसत नाही. पूर्ण कार्यक्रम हँडल करतात. म्हणून मी महिलांवर जास्त भर देत असतो की तुम्ही ज्ञानार्जनाच्या त्या यज्ञामध्ये सर्वजण उपस्थित आहात आणि तुमच्यापासूनच संसार चालतो. मी पहिलाही सांगितलं. पण संसार करत असताना परमार्थ कसा करावा,
ती भक्ती कशी जोडून घ्यावी हेही जाणणं आपल्याला गरजेचं आहे. भरपूर वेळा सांगितलं की मी तुम्ही संसार करा, संसार हा वाईट नाही, पण संसार करत असताना परमार्थ कशा पद्धतीने केला पाहिजे हे आपण शिकून घेणं गरजेचं आहे. हे शिकणं गरजेचं आहे की आपण परमार्थ कसा करावा. संसारात माणूस गुरफटलेला, पण परमार्थ कसा साधता येईल हे आपण बघायला पाहिजे, हे आपण शिकायला पाहिजे, हे आपण जाणायला पाहिजे. संसाराच्या पायी देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही, आठवत नाही देव आठवत नाही, आठवत नाही देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही. कोणी नाही रे कुणाचे, 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 कोणी नाही रे कुणाचे. एकलेच गायके, एकलेच गायके, एकलेच गायके, एकलेच गायके. आठवत नाही देव आठवत नाही, आठवत नाही देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही. यमयेति बांधून नेतील, यमयेति बांधून नेतील, यमयेति बांधून नेतील, यमयेति बांधून नेतील. जन तोंडाकडे पाहतील, जन तोंडाकडे पाहतील, जन तोंडाकडे पाहतील, जन तोंडाकडे पाहतील. आठवत नाही देव आठवत नाही, आठवत नाही देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही. तुका म्हणे कोण काही देहावरी सत्ता नाही, तुका म्हणे आ, तुका म्हणे कोण काही देहावरी सत्ता नाही, आठवत नाही देव आठवत नाही, आठवत नाही देव आठवत नाही, संसारात
पायी आपल्याला तो देवही आठवत नाही, आपल्याला तो धर्मही आठवत नाही आणि आपल्याला आपले कर्मही आठवत नाही. आपण एवढे गुरफटून चाललेलो आहोत. संसार कुठपर्यंत असावा? सकाळी विचारलं तुमच्या संसारातलं एखादं तत्व सांगा की जे पटेल आणि त्याचा काहीतरी लाभ होईल. तुम्ही सांगितलंच नाही, तत्वच सांगितलं नाही की काय तत्व आहे, काय एखादी गोष्ट आहे की ती संसारातली घेण्यासारखी आहे, सांगतात आले. माणसाला देवही आठवत नाही, माणसाला धर्मही आठवत नाही. एवढा माणूस संसारामध्ये गुरफटून चाललेला. एका ठिकाणी एक संत महात्म्यांचं निरूपण चालू असतं, प्रवचन चालू असतं. समोर तुमच्यासारखीच पब्लिक बसलेली असते. त्या ठिकाणी ते सांगतात की संसार करत असताना तुम्ही परमार्थ करायला पाहिजे, परमार्थ साधायला पाहिजे. त्यावेळेस तुमचं जीवन, तुमचा संसार सुखाने चालेल. प्रवचन चालू होतं, निरूपण चालू होतं आणि त्या ठिकाणी ते निरूपण थांबलं. निरूपण थांबल्यानंतर त्याच गर्दीमधून एका व्यक्तीने प्रश्न केला, बाबा तुम्ही सांगता संसार करत असताना परमार्थ साधायचा, परमार्थ साधायचा, देव करायचा, धर्म जपायचा, सर्व करायचं, वेळ कुठं? आमचा संसारामध्ये दिवस तर पूर्ण टेन्शन मध्येच जातो, विचार करण्यातच जातो, काय करावं काय न करावं. संसाराचा विचार करण्यातच आमचा दिवस जातो. तर आम्ही संसार करताना परमार्थ कसा करायचा? एका म्यानामध्ये दोन तलवार कशा बसतील? एक तर पूर्णपणे आम्हाला संसार करावा लागेल, नाही तर पूर्णपणे आम्हाला परमार्थ करावा लागेल. दोघं सोबत कसं काय करणार? त्यांनी प्रश्न केला. बाबांनी थोडा विचार केला आणि विचार केल्यानंतर बाबांच्या डोळ्यासमोर गावातील एक दृश्य लक्षात आलं. त्याच्या घरासमोरच ते दृश्य होत. बाबा म्हणतात, तुझ्या घरासमोर जे पाटील राहतात ना, हो आहे ना, श्रीमंत आहे, 4 माळ्या बिल्डिंग आहे, त्या पाटलांच्या 2 पत्न्या आहेत. हो आहे. मग एक काम कर, महिनाभर त्या संसारावर तू निरीक्षण कर आणि त्या संसारातून तुला काय बघायला मिळतं ते मला सांग. त्या पाटलांना विचार आणि मग मला सांग. महिन्याभराचा तुझ्याकडे टाइम आहे. गेला, रोज बघायचा त्यांचा संसार बघायचा. 2 पत्न्या, एका महिन्यात 2 तलवारी राहू शकत नाही. 2 पत्न्या राहतील का? जाव राहत नाही. एका भावाची एक पत्नी, एका भावाची एक पत्नी, तरी जमत नाही. जमत का? नाही जमत. खटके उडतच राहतात, उडतच राहतात. 2 भावाच्या 2 पत्न्या तरी जमत नाही. मग इथं एकाच बापा, एकाच नवरा आणि 2 पत्न्या, कस काय शक्य? बघतोय रोज गंमत, बघतोय रोज त्या पत्न्यांकडे बघतोय, त्या माणसाकडे बघतो. रोज संसार चालू, सुखाचा संसार चालू आहे. घरात कधी भांडण नाही, तंटा नाही, कधी आदळापट नाही, काहीच नाही, शांतपणे संसार चालू आहे. 1 दिवस बघतो, 2 दिवस बघतो, 4 दिवस बघतो, 8 दिवस बघतो. कधी भांडणाचा आवाजच त्या घरामधून येत नाही, कधी दुःखाचा आवाजच त्या घरामधून येत नाही. सुंदर असा संसार त्या घरामध्ये चालू आहे. करायचा. 1 दिवस तो माणूस कंटाळून त्या पाटलाकडे गेला आणि गेल्यानंतर त्याला सांगितलं की तू 2 पत्न्या कशा हँडल करतो, कसं काय सांभाळतो? त्या 2 पत्न्यांमध्ये कधी भांडणाचा आम्हाला आवाज येत नाही, कधी तरकटीचा आवाज येत नाही, कधी कुठल्या गोष्टीच्या तुझ्या डोळ्यावर, चेहऱ्यावर कधी आम्हाला असं टेन्शन दिसत नाही. हे कसं शक्य आहे? त्या पाटलाने सांगितलं, मी ज्या वेळेस माझी पहिली पत्नी आहे, त्या पहिल्या पत्नीला मूल होत नव्हतं. खूप दवाखाने गेले, खूप सर्व काही विलास करून बसलो, पण त्या पहिल्या पत्नीला मूल व्हायला तयार नाही, मूल होतच नव्हतं. मग मी विचार केला की आपल्या वंशाला दिवा पाहिजे, माझा वंश पुढे चालवणारा मला कोणीतरी पाहिजे. मग मी दुसरं लग्न केलं. दुसऱ्या पत्नीकडून मला एक मुलगा झाला. पण लग्न करायच्या अगोदर मी पहिल्या पत्नीकडे गेलो. पहिल्या पत्नीला सांगितलं की मी आपल्याला वंश दिवा पाहिजे म्हणून मी दुसरं लग्न करतोय, पण दुसरं लग्न यासाठी करतो की आपल्याला मुलगा पाहिजे. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्यावर भरपूर प्रेम आहे. दुसरी पत्नी जरी आली तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही. पण तुझ्याकडून असं घडता कामा नाही की जेणेकरून त्या पत्नीचं, म्हणजे दुसऱ्या पत्नीचा तुझ्याकडून अपमान होईल, तुझ्याकडून ती दुखवल्या जाईल, असं घडता कामा नाही. स्पष्टपणे तिने पहिल्या पत्नीला सांगितलं.
ज्यावेळेस लग्न जमतं दुसऱ्या पत्नीला तो बोलतो की माझी पहिली पत्नी आहे, मी तुझ्यासाठी लग्न याच्यासाठी करतोय की मला मूल नाही म्हणून मला तुझ्यासोबत लग्न करावं लागत आहे, पण माझं पहिल्या पत्नीवर खूप प्रेम आहे, तुझ्यावर मी तेवढंच प्रेम करेन, तुलाही मी पत्नीचा दर्जा देईन, पण तुझ्यापेक्षा ती मोठी आहे आणि तुझ्याकडून तिचा कधी अपमान झाला नाही पाहिजे, तुझ्याकडून कधी तिला दुःख मिळालं नाही पाहिजे याची काळजी तू घ्यायची. हे मान्य असेल तर आपण लग्न करू. आता श्रीमंत माणूस कोणाला नको आहे, चालेल काही हरकत नाही, लग्न झालं, तिला मुलगा झाला, संसार सुखात चालू आहे. ज्यावेळेस ही घरातली कामं करायची त्यावेळेस लहानी मुलगा सांभाळायची, ज्यावेळेस मोठी मुलगा सांभाळायची त्यावेळेस ही घरातली कामं करायची, ज्यावेळेस ही पाटला सोबत असायची त्यावेळेस मोठी मुलगा सांभाळायची, मोठी पाटला सोबत असल्यानंतर छोटी मुलगा सांभाळायची. सुंदर संसार चालू, वादच नाही ना. ज्याने त्याने आपापले काम वाटून घेतले, ज्याने त्याने आपापले व्यापार वाटून घेतले, ज्याने त्याने आपलं कर्तव्य वाटून घेतलं, भांडणाचा तंटाच नाही, काही विषयच नाही. आणि पाटीलही दोघांना समानतेची वागणूक द्यायचा, जेवढं प्रेम तिच्यावर तेवढंच प्रेम तिच्यावरही करायचं, दोघांनाही पत्नीचा दर्जा द्यायचा, दोघांनाही ज्या गोष्टी हव्या त्या पूर्ण करायचा आणि दोघांकडे समानतेने लक्ष द्यायचं. मग तो व्यक्ती जो बाबांना प्रश्न करणार होता त्याने तो सर्व वृत्तांत बघितला आणि पुन्हा बाबांकडे आला आणि बाबांना महिन्याभरानंतर भेटल्यानंतर बाबांना म्हणतो, सुंदर संसार चालू आहे, मग तुम्ही म्हणतात की एका महिन्यात दोन तलवारी राहू शकत नाही, मग हे कसं काय? बाबा त्याला प्रश्न करतात, हे दोघ जण कसं काय एकत्र राहतात? ते म्हणतात की त्यांनी त्यांचं वाटून घेतलेलं आहे, तो त्याचं बघतो, ते त्याचं बघतो, तो त्याचं बघतो, ते त्याचं बघतो, सर्व काही एकमेकांसमोर. मग त्या ठिकाणी बाबा सांगतात की जशा दोन तलवारी एका महिन्यात राहू शकत नाही, जेव्हा ही भांडे घासते तेव्हा ती मुलाला सांभाळते, जेव्हा ही मुलाला सांभाळते तेव्हा ती घरातले काम करते, आणि ज्यावेळेस पाटील हिला जीव लावत असते त्यावेळेस ती त्या मुलाला सांभाळत असते. म्हणजे पाटील एकाच वेळी दोघाला जवळ करतो का? नाही करत. मग तसं परमार्थात आहे, संसार करत असताना परमार्थाची जी तलवार आहे ती म्यानात ठेवा, संसाराची तलवार हातात ठेवा. पण ज्यावेळेस तुम्ही परमार्थ करतात त्यावेळेस संसाराची तलवार म्यानामध्ये ठेवा, परमार्थाची तलवार हातात ठेवा आणि परमार्थ करा. सोपं आहे की नाही? दोन्ही सोबत तुम्ही करू शकत नाही, पण दोन्हीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बदल घडवावा लागेल, बदल करावा लागेल. जर तुम्ही अशाच पद्धतीचा संसार आहे, जर तुम्ही संसारामध्ये मन गुंतवलं तर तुम्ही परमार्थ करू शकत नाही. संसारामध्ये तुम्ही काय गुंतवायचं? फक्त शरीराला तुमच्या संसारामध्ये गुंतवायचं, शरीराला संसारामध्ये गुंतवा आणि मनाला परमार्थाकडे गुंतवा, दोन्हीही समान साधल्या जातात. संसार करत असताना फक्त शरीराने संसार करायचा, मनाने परमार्थ करायचा आहे. जर तुम्ही संसारामध्ये मन गुंतवलं तर तुमचा तो संसार सक्सेस होणार नाही, म्हणजे परमार्थ तुम्हाला घडणार पूर्णपणे. जर मन आपण संसारामध्ये गुंतवलं तर परमार्थ घडेल का? आपल्याला नाही घडेल. म्हणून परमार्थ शरीराने करायचा आणि संसार